नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेचं पहिल्यांदा आपल्याला जाहिरात येण्या अगोदर पदांचं नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला भेटलं होतं। त्याच्याबद्दल आपण जाहिरात येण्या अगोदर आपण त्याबद्दल व्हिडिओ तयार केला होता, आपल्यापर्यंत ते नोटिफिकेशन पोहोचवलं होतं। त्यानंतर जाहिरात आली, जाहिरात आल्यानंतर सर्व पदांचा तपशील या ठिकाणी याच यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे। आता बघा मित्रांनो, आपण सगळ्यांनी फॉर्म भरले असतील आणि आता जो काय परीक्षेचा सिलेबस आहे तो परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला आणि तो सिलेबस मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। ज्या ज्या पदासाठी आपण फॉर्म भरलेला आहे त्या पदाचा सिलेबस एकदम सविस्तरपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। हा सिलेबस ऑथेंटिक म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या सिलेबसला धरूनच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारणार आहेत। त्याकरता मित्रांनो, आपण अभ्यास करत असाल तर अभ्यास कोणत्या पॉईंटवरती करायचा आहे आणि या सिलेबसमध्ये हे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, ते पॉईंट मी सविस्तर या ठिकाणी आपल्यापुढे विश्लेषणात करून सांगणार आहे। त्याकरता मित्रांनो, आपल्या ज्या विद्यार्थी मित्रांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे आणि अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजेत, हे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजेत, ही जबाबदारी आपली समजून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पोहोचवा। जेणेकरून बघा, हा सिलेबस तुम्ही पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्याला अभ्यासाचं एक डायरेक्शन, एक दिशा या ठिकाणी मिळणार आहे आणि तो अभ्यास सुलभ आणि सोपा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे। बघा मित्रांनो, सविस्तर एकूण 27 पदे आहेत आणि 27 पदांचा हा सिलेबस या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे। आणि हा सिलेबस काय आहे तर बघा, त्याकरता आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कॉमन सिलेबस आहे, त्या कॉमन सिलेबसमध्ये मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य या विषयावरती एक तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच, हे बॅच आहे 2499 रुपयाची बॅच। विद्यार्थ्यांच्या हिताखातर फक्त आपण 999 रुपयामध्ये या ठिकाणी ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे। स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार ही बॅचमध्ये शिकवणी झालेली असून बघा मित्रांनो, तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यानंतर अनलिमिटेड वॉच टाइम आहे, 100+ टेस्ट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत। 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, 1 वर्षामध्ये तुम्ही कितीही वेळा ते व्हिडिओ बघू शकता। बघा मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये ही बॅच तुम्हाला 999 रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध होईल। बघा, 1 वर्षभर व्हॅलिडिटी असल्या कारणानं तुम्ही खूप सराव करून या ठिकाणी तुम्ही स्वतःला एकदम सक्षम आणि एकदम परफेक्ट बनवू शकता, जेणेकरून जे काही कॉमन सिलेबस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवेमध्ये एकही मार्क जाणार नाही, अशा पद्धतीने ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला ही बॅच घेण्यासाठी हे नंबर दिलेले आहेत, या नंबरवरती तुम्ही कॉल करा। बघा, एक नंबर आहे 92 26 01 81 81, या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅचबद्दल माहिती घेऊ शकता। जास्त वेळ न घेता मी पुढे जातोय। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 26 ऑगस्ट रोजी हा सिलेबस या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पदभरती करता जी जाहिरात दिली 27 वर्गातील पदांकरता ही जाहिरात आहे आणि जो काय सिलेबस निश्चित केलेला आहे तो सिलेबस त्यांच्या संकेतस्थळावरती आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे। तर महत्त्वाचं काय की त्यामुळेच मी म्हटलोय की हा जो आहे सिलेबस हा ऑथेंटिक सिलेबस आहे आणि या सिलेबसला धरूनच आपण या परीक्षेची तयारी करत असताना अभ्यास करायचा आहे। बघा, सिलेबस फॉर जनरल सेक्शन ऑफ ऑल द पोस्ट, एकूण सर्व पदांकरता कॉमन सिलेबस या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। मग हा कॉमन सिलेबस दिलेला असल्या कारणानंच मी पहिल्यांदा जी 999 रुपयाला बॅच अनाऊन्स केलेली आहे ती बॅच तुम्ही घ्या। 100% या विषयावरती तुम्हाला 100% फायदा होईल, मार्क जाणार नाही, आपण फक्त सराव करण्याची आवश्यकता आहे। बघा, आता मराठी आहे, कॉमन सिलेबस जो आहे तो सिलेबस फॉर जनरल सेक्शन ऑल द पोस्ट, सर्व पोस्टसाठी हा सिलेबस आहे। बघा, मराठी आहे, त्याच्यामध्ये व्याकरण, मराठी व्याकरण असेल, सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे, म्हणी वापराचार यांचा अर्थ, योग्य उपयोग, उतारेवरील प्रश्न आणि वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार, असा प्रकारचा जो काही मराठीचा लँग्वेजवरती जे प्रश्न येतील ते अशा प्रकारे येतील। त्यानंतर इंग्लिश आहे, इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर आहे, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, बघा, आयटम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, त्यानंतर
कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन यावरती इंग्रजी या सब्जेक्टवरती या सब टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील। जास्त खोलात न जाता फक्त दिलेल्या पॉईंटला धरूनच तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे। कमी वेळात जास्त अभ्यास होऊ शकतो, जास्त सराव होऊ शकतो। बघा त्यानंतर जनरल नॉलेज आहे। जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी आहेत। चालू घडामोडी आणि सामान्य मी तुम्हाला एक स्पष्ट सांगेन, चालू घडामोडी फक्त 6 ते 8 महिन्याच्या चालू घडामोडी करा, जास्त 18 महिन्याच्या 2 वर्षाच्या करण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आहे, कॉमन साधे सिंपल प्रश्न येतील बघा मित्रांनो। महाराष्ट्राचा इतिहास भूगोल, त्यानंतर राज्यघटना आहे, महाराष्ट्राचे व भारताचे नागरिकीकरण आहे, पंचायत राज असेल आणि शहरीकरण असेल, या घटकावरती प्रश्न या ठिकाणी विचारले जातील। अद्ययावत तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानावरती प्रश्न येतील। पर्यावरण समस्या आहेत बघा, शहरी समस्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय जाणवतात, पर्यावरणाचा परिणाम काय होतो त्याच्यावरती प्रश्न येतील। वारसास्थळे आहेत, आता नवीनच बघा किल्ल्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही किल्ले होते त्या किल्ल्यांना बऱ्यापैकी वारसास्थळांचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे, त्यावरती प्रश्न येतील। पर्यटन आहे, ऊर्जा संवर्धन, हरित बांधकाम, सामान्य विज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनावरती प्रश्न या ठिकाणी तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये विचारले जातील। आता बघा 3 घटक झालेले आहेत, 1 2 3 झाले बघा। त्यानंतर रिजनिंग आहे शेवटचा, त्या रिजनिंग मध्ये कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आहेत ते तुम्हाला स्पष्ट सांगतोय। ते टॉपिक तुमचे पक्के असणे आवश्यक आहे आणि सगळ्यात जास्त सराव या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे। का तर बघा इथून पुढच्या परीक्षेला टाइम बाउंड लेवल त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, त्या वेळेतच तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, त्याकरता तुम्हाला सराव खूप करणं आवश्यक आहे। इंटरप्रिटेशन ऑफ डाटा ग्राफ्स, त्यानंतर डायरेक्शन, अर्थमॅटिकल रिझनिंग, स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट अँड कन्सुलेशन, एनॉलॉजी, कॅलेंडर, ब्लड रिलेशन आणि नंबर ऑफ सिरीज या टॉपिकवरती तुम्हाला रिझनिंगचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील मित्रांनो। त्यामुळे जे दिलेले टॉपिक आहेत त्या टॉपिकचा सराव तुम्हाला खूप करणं गरजेचं आहे। आता हा ज्या काही 27 संवर्गाचा पेपर होणार आहे त्या 27 संवर्गासाठी हा सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि कॉमन सिलेबस आहे मित्रांनो। तुम्हाला हे करणं अनिवार्य आहे, प्रत्येक परीक्षेला प्रत्येक पदांना हा सिलेबस असल्या कारणानं तुम्हाला परफेक्ट सराव करणं गरजेचं आहे। आता इथून पुढे बघा मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या 26 संवर्गाकरता पदांसाठी संबंधित विभागाने निश्चित केलेला जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। लक्षात असू द्या, आपण ज्या पदाकरता फॉर्म भरलेला आहे त्या पदाचा सिलेबस या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर बघा पहिली पोस्ट आहे बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य घटक, त्याच्यामध्ये बिल्डिंग मटेरियल, सर्विंग इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, सॉइल मेकॅनिक, इरिगेशन इंजिनिअरिंग, hydraulic quantity serving the decision of structure, transportation engineering आणि estimation and material testing। कनिष्ठ अभियंतासाठी हा इंजिनिअरिंगचा सिव्हिलचा सिलेबस या ठिकाणी टेक्निकल साठी दिलेला आहे बघा। त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर, मेकॅनिकल ग्रुप सी ची पोस्ट आहे बघा। इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे मेकॅनिकलचा तर त्याच्यामध्ये बघा इंजिनिअरिंग मेकॅनिक असेल, कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग असेल, मेकॅनिक ऑफ मटेरियल, मशीन डिझाईन, मेट्रोलॉजी अँड इन्स्पिरेशन, थिअरी ऑफ मेकॅनिक, फ्लड मशीन्स आणि त्याच्यानंतर बघा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशन, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, कास्टिंग, फार्मिंग अँड जॉइनिंग प्रोसेस, मेकॅनिकिंग अँड मशीन टूल ऑपरेशन्स, हीट ट्रान्सफर, थर्मोडायनॅमिक्स, पॉवर इंजिनिअरिंग, टर्बो मशिनरी आणि इंजिनिअरिंग मटेरियल, त्याच्यामध्ये आयसी इंजिनियर, ऑपरेशन रिसर्च, व्हायब्रेशन, इन्व्हेंटरी कंट्रोल, अशा पद्धतीनं कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल ज्युनियर इंजिनियरचा हा सिलेबस या ठिकाणी आहे। आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इंजिनिअरिंगचे जेवढे पोस्ट आहेत त्याचा सिलेबस सविस्तरपणे विस्तृत करून दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्याकरता मित्रांनो हे फक्त मी तुम्हाला सध्या जास्त खोलात न जाता कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इंजिनिअरिंगचा हा सिलेबस आहे। इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग बद्दल त्याच्यामध्ये सगळे टेक्निकल सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टवरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर बघा खूप मोठा सिलेबस या ठिकाणी कनिष्ठ विद्युत अभियंता ग्रुप सी चा ज्युनियर इंजिनिअरचा सिलेबस आहे।
त्याच्यामध्ये त्यांनी सेक्शन वाईज दिलेला आहे. इलेक्ट्रिक इंजिनिअरचा सिलेबस आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने सगळे टॉपिक या ठिकाणी त्यांनी एका एस्टिमेशन ऑफ कॉस्टिंग, त्यानंतर इथपर्यंत खूप मोठा सिलेबस या ठिकाणी आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखन गट क चा जो सिलेबस आहे तो त्यांनी बघा ॲज नो टेक्निकल सब्जेक्ट, ह्याला टेक्निकल सब्जेक्ट नाहीत, जो कॉमन सिलेबस या ठिकाणी सुरुवातीला मी सांगितलं होता, मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता, तेवढा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर सर्वेअर गट क याच्यामध्ये टूल, इक्विपमेंट, स्केल, जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, क्लासिफिकेशन ऑफ सर्वे, साइन, सिम्बॉल, चेन सर्वे, कॅम्पस सर्वे, प्लेन टेबल सर्वे, लेविंग, कंटूरिंग, थियोडोलेट सर्वे, टोकोमेट्री, ट्रेगुलेशन, कर्व्स, लँड रेकॉर्ड डॉक्युमेंट, 7/12 अब्स्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी कार्ड, गट बुक, सिटी एस प्लॅन, टिक्स शीट, 7/12 एक्झॅक्ट, KGP, ॲडव्होकेट, अशा पद्धतीनं सर्व गटचा सिलेबस आहे बघा. याच्यामध्ये त्या पॉइंटला धरूनच तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्लंबरचा आहे, प्लंबरसाठी सुद्धा तुम्हाला सांगतो सिलेबस या ठिकाणी ग्रुप सीचा आहे. इंट्रोडक्शन ऑफ प्लंबिंग सेफ्टी, पाईप मटेरियल फिटिंग, ब्ल्यूप्रिंट रीडिंग, वॉटर सप्लाय सिस्टीम, पिक्चर इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स, रिपेअर, अशा पद्धतीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. फिटर गट क याच्यामध्ये सुद्धा बघा इंजिनिअरिंग, ड्रॉइंग, वर्कशॉप, सायन्स इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, फिटिंग शॉप, ऑपरेशन, वेल्डिंग, फॅब्रिकेशन, मेट्रोलॉजी, क्वांटिटी कंट्रोल आणि मशीन टूल मेंटेनन्स, अशा पद्धतीचा फिटरसाठी सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर मिस्त्री जो आहे, मिस्त्री, त्याच्यासाठी सुद्धा सिलेबस बघा टेक्निकलचा, पंप मेंटेनन्स, सेफ्टी प्रोसिडर्स, पंप टेस्टिंग आणि इफिशियन्सी, इंट्रोडक्शन ऑफ पंप ऑपरेशन्स, अशा पद्धतीचा मिस्त्रीसाठी सिलेबस आहे. पंप चालकसाठी सुद्धा सिलेबस बघा, पंप मेंटेनन्स, सेफ्टी प्रोसिडर, पंप टेस्टिंग, इफिशियन्सी आणि इंट्रोडक्शन टू पंप ऑपरेशन, अशा पद्धतीचा पंप चालक गट क साठी सिलेबस आहे. अनुरेखकसाठी युनिट व बेसिक इंजिनिअरिंग बघा, अनुरेखकसाठी गट क ची पोस्ट आहे युनिट 1 बेसिक इंजिनिअरिंग, आणि त्यानंतर युनिट 2, त्यानंतर युनिट 3 सर्वे. बघा तुम्हाला युनिट सांगतो त्यानुसार तुम्ही सिलेबस बघा. बेसिक युनिट 1 ला बेसिक इंजिनिअरिंग, त्यानंतर युनिट 2 ला कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड कंस्ट्रक्शन, युनिट 3 ला सर्वे, युनिट 4 ला बिल्डिंग प्लॅन लेआउट, युनिट 4 ला ऑटोकॅड, त्यानंतर युनिट 6 ला रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, आरसीसी बद्दल युनिट 6 ला आहे. युनिट 7 ला ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग रोड, युनिट 8 ला पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन, आणि युनिट 9 ला इरिगेशन, युनिट 10 ला एस्टिमेट अँड कॉस्टिंग, अशा पद्धतीचा सिलेबस आहे. त्यानंतर वीज तंत्र आहे, वीज तंत्रीला बघा इलेक्ट्रिक सर्किट, सेफ्टी प्रोसिडर्स आणि रायटिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल कोड, अशा पद्धतीने एक सिलेबस आहे. त्यानंतर संगणक प्रोग्रामला गटकला संगणक प्रोग्रामला सिलेबस बघा भरपूर सिलेबस आहे. संगणक प्रोग्रामसाठी EDS इलेक्ट्रिसिटी असेल, मॅथ, PPS असेल, डाटा असेल, डाटा स्ट्रक्चर असेल, डिजिटल आहे, डिजिटल लॉजिक आहे, कॉम्प्युटर आर्किटेक्चर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, कॉम्प्युटर नेटवर्क आहे, त्यानंतर कॉम्प्युटर ग्राफिक्स आहे, डाटा अल्गोरिथम आहे, मायक्रो प्रोसेसर आहे, थेअरी ऑफ कॉम्प्युटर सायन्स आहे, इंटेलिजंट सिस्टीम आहे, ॲडव्हान्स DBMS सॉफ्टवेअर स्किल आहे, क्रिप्टोग्राफी, सिस्टीम सिक्युरिटी आहे, सिस्टीम प्रोग्रामिंग आहे, सिस्टीम प्रोग्रामिंग अँड कंपाइलर कन्स्ट्रक्शन, त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, प्रोफेशनल इलेक्टिव्ह, ओपन इलेक्टिव्ह, सॉफ्टवेअर आर्किटेक्चर अँड इलेक्टिव्ह, फायनान्स मॅनेजमेंट, प्रोजेक्ट डिस्ट्रीब्युशन कम्प्युटिंग, प्रोफेशनल इलेक्टिव्ह, ओपन इलेक्टिव्ह, जावा, ओरेकल, .NET, ओपन सोर्स टेक्नॉलॉजी अँड MySQL. संगणक प्रोग्राम क साठी इतका मोठा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. बाबू किती अभ्यास करावा लागेल. स्वच्छता निरीक्षक गट क साठी इन्व्हायरमेंटल सॅनिटेशन बघा, इन्व्हायरमेंटल सॅनिटेशन आहे, इंजिनिअरिंगचा आहे बघा, इंजिनिअरिंग मध्ये सॉइल सॅनिटेशन आहे, कंट्रोल ऑफ बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट
आयडेंटिफिकेशन, सॅनिटेशन, मेजर ऑफ फायर्स, हाऊसिंग, कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल डिसीज, कम्युनिकेबल डिसीज, इम्युनिटी अँड इम्युनेशन डिसीज. बघा भरपूर सिलेबस या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक साठी आहे. त्याच्यामध्ये बघा स्वच्छता निरीक्षक डिसिफिकेशन, स्टेरिलायझेशन, डिसीज ऑफ स्किन, पर्सनल हायजीन मध्ये बघा मेंटेनन्स, एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि HIV, एड्स आणि फूड सॅनिटेशन. त्याच्यानंतर हेल्थ डेथ स्टॅटिस्टिक्स, हेल्थ स्टॅटिस्टिक्स, हेल्थ सर्वे, पब्लिक हेल्थ ऍक्ट, हेल्थ एज्युकेशन आणि ग्रुप मीटिंग्स. त्यानंतर टाइप ऑफ गार्बेज प्रोसेसिंग ऑफ ड्राय वेट वेस्ट, बायोगॅस प्रोजेक्ट, MRF वेस्ट, सर्जिगेशन, कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन इन अर्बन एरिया, हझार्डस वेस्ट. अशा ठिकाणचा या ठिकाणचा सिलेबस या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक साठी दिलेला आहे. खूप मोठा सिलेबस आहे. त्यानंतर चालक यंत्र चालक साठी सुद्धा खूप मोठा सिलेबस आहे. वॉटर टेंडर आहे, त्यानंतर लॅडर आहे, त्यानंतर पंप आहे आणि फॉर्म इक्विपमेंट आहे. त्यानंतर सहाय्यक अग्निशामक केंद्र घटका याच्यासाठी सुद्धा सिलेबस खूप मोठा दिलेला आहे. बघा मित्रांनो, हा सिलेबस तुम्ही PDF ची झेरॉक्स काढून तुम्ही ज्या पदांकरता फॉर्म भरलेला आहे त्या पदाचा सिलेबसची झेरॉक्स काढून तो पॉइंट ना पॉइंट या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी घ्यायचा आहे. कारण 40 मार्काला तुम्हाला नॉन टेक्निकल साठी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याकरता सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून त्या पॉइंट नुसार नोट्स तयार करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तेव्हाच तुम्हाला 40 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. आता सिलेबस तर खूप मोठा दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की बाबा खूप डीप मध्ये जाऊन मोठे मोठे प्रश्न या ठिकाणी विचारतील, अवघड विचारतील, असं काही नाही. साधे सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. त्यामुळेच बघा गेल्या वर्षी जे काय परीक्षा झाल्या होत्या महानगरपालिकेच्या त्याच्यामुळे त्याचं साधे सिंपल क्वेश्चन असतात, त्यामुळे मेरिट सुद्धा हाय लागलेलं होतं. त्याचाच विचार करून तुम्हाला एका अनुभवावरून सांगतो की मेरिट जास्त लागेल आणि साधे सिंपल क्वेश्चन असतात त्याकरताच जास्त मेरिट लागतं. अभ्यासही करावा लागतो, अभ्यास करावा लागत नाही असे काही गोष्टी नाहीत. अग्निशमन घटकाचा सिलेबस आहे बघा. उद्यान अधीक्षक घटकाचा सिलेबस तुम्हाला सांगतोय. हॉर्टिकल्चर, स्टाईल ऑफ गार्डनिंग, लॉन डेव्हलपमेंट, रोड साइड प्लांटेशन अँड ऑफ ट्री शर्ब्स, फ्लॉवरिंग शर्ब्स, हेड्स, annual flower topiary, indoor and outdoor potted plant, propagation of roses, Chrysanthemum, dahlia, bougainvillea, ground covers, medicinal plant, snated shrubs, trees, propagation plant, protection आणि nursery management, रूटीन गार्डन ऑपरेशन, फीचर ऑफ द गार्डन आणि फ्लोरल ऑर्नमेंट अँड फ्लॉवर आर्ग्युमेंटेड अशा पद्धतीचा गार्डन सुपरिटेंडेंट साठी हा सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. लेखापाल साठी सुद्धा सिलेबस घटकाचा दिलेला आहे. बघा ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, सेफ बॅलन्सिंग, लीडर्स अँड सेक्शनल बॅलन्सिंग, बिल ऑफ एक्सचेंज. बघा सगळं त्यांच्याशी रिलेटेड सगळं सिलेबस आहे. बघा हा सिलेबस ज्याचं शिक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे ती पात्रता आहे, ते पात्रतेला धरूनच नॉन टेक्निकलचा सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. डायलिसिस तंत्रज्ञ असेल हा सगळा मेडिकल साईडचा सिलेबस आहे. त्यानंतर बालवाडी शिक्षिका असेल त्याच्यासाठी बघा बालवाडी शिक्षकासाठी सिलेबस टेक्निकल सिलेबस नाही, जो कॉमन सिलेबस दिलेला आहे तोच सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आधी परिचारिका आहे त्यांच्यासाठी बघा बेसिक नर्सिंग स्किल या ठिकाणी आहे, फंडामेंटल नर्सिंग प्रोसिडर्स, त्यानंतर पेशंट केअर सेफ्टी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, त्यानंतर कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल आहे बघा, प्रोफेशनलिझम अँड इथिक्स, टेक्निकल अँड डॉक्युमेंटेशन, त्यानंतर
ऑब्स्टेरिक अँड गायनोलॉजिक्स नर्सिंग, त्यानंतर न्यूनेटल केअर, अँटीनेटल अँड पोस्टनेटल एज्युकेशन, त्यानंतर बघा लेबर अँड डिलिव्हरी मॅनेजमेंट, त्यानंतर वुमन हेल्थ इश्यूज, त्यानंतर पेशंट ॲडव्होकेसी अशा पद्धतीचे पॉईंट या ठिकाणी नर्सिंगसाठी आहेत. तरी एक राहिलाच 15 नंबरचा इमर्जन्सी रिस्पॉन्स हा एक पॉईंट या ठिकाणी सिलेबसला आहे. प्रसविका आहे, प्रसविका गट क याच्यासाठी सुद्धा सिलेबस या ठिकाणी खूप मोठा सिलेबस आहे. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी या गट क याच्यासाठी फार्मिकोलॉजीचा सिलेबस आहे. त्यानंतर बघा फार्मसी मॅनेजमेंट, त्यानंतर डिस्पेंडिंग, खूप मोठा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. लेखापरीक्षक गट गच आहे. त्यानंतर सहाय्यक विद्या अधिकारी यासाठी सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर गट क असिस्टंट लॉ ऑफिसर आणि वायरमन गट क साठी सुद्धा सिलेबस आहे नॉन टेक्निकलचा. बघा याच्यामध्ये बेसिस इलेक्ट्रिकल प्रिन्सिपल, सेफ्टी प्रोड्युसर असेल, टूल इक्विपमेंट असेल, वॉर्निंग इन्स्टॉलेशन असेल, त्यानंतर रीडिंग, इंटरप्रेटिंग इलेक्ट्रिक डायग्राम असतील आणि इलेक्ट्रिकल कंपोनंट, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीचा वायरमनसाठी सिलेबस आहे. ग्रंथपाल क साठी सुद्धा सिलेबस त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा सिलेबस बघा सोसायटी अँड लायब्ररी, काइंड्स ऑफ लॅबोरेटरीज, 5 लॉ लायब्ररी, बघा लॉ दिलेले आहेत. जे काही सोसायटीचे लॉ आहेत ते सोसायटी अँड लायब्ररीचे लॉ, थेअरी क्लासिफिकेशन असेल. त्यानंतर बघा मित्रांनो थेअरी क्लासिफिकेशनमध्ये ग्रोथ अँड स्ट्रक्चर ऑफ नॉलेज, नीड अँड पर्पज ऑफ लायब्ररी क्लासिफिकेशन, लायब्ररी कॅटलॉग, नेचर अँड फंक्शन्स, बिब्लियोग्राफिक्स अँड बिब्लियोग्राफिक कंट्रोल, क्लासिफिकेशन अँड डॉक्युमेंट बाय DDC, क्लासिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट बाय CC डॉक्युमेंट आणि टेक्निकल सर्व्हिस अशा पद्धतीचा बघा हा सिलेबस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आता एकूण सर्व सिलेबस 27 वर्गाचा सिलेबस आहे. बघा महत्त्वाचे काय पद आहेत त्यांचा सिलेबस मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी पॉईंट ना पॉईंट या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, जो कॉमन सिलेबस आहे यावरती तुम्ही जास्त लक्ष द्या. ज्याचं शिक्षण ज्या त्या फॅकल्टीला झालेलं आहे तो टॉप टेक्निकल सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं ज्याचं शिक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे, ज्याचं एज्युकेशन त्यांनी त्या टेक्निकलमध्ये घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना तो टेक्निकल सिलेबस जो आहे त्यातला पॉईंट ना पॉईंट या ठिकाणी तुम्ही PDF मध्ये बघून समजून घ्या आणि त्यानुसारच अभ्यास करा. कारण तो सिलेबस तुमचं समजा सिव्हिलचं झालेला असेल तर सिव्हिल असलेल्या विद्यार्थ्याला तो बऱ्यापैकी समजू शकतो. मेडिकलमध्ये झालेला असेल तर मेडिकलचा सिलेबस त्या पदाचा त्या विद्यार्थ्याला जास्त समजू शकतो. पण जो कॉमन सिलेबस आहे बघा मित्रांनो, हा सिलेबस तुम्हाला करणं अनिवार्य आहे. सगळ्यांना सिलेबस हा आहेच. तर तशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षेची चांगली तयारी करा, जेणेकरून तुम्हाला निवड यादीमध्ये नाव आणायचं आहे आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. तुमची ड्रीम पोस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळवायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अशा पद्धतीने सिलेबस तर आहेच, पण तुम्हाला अजूनही विस्तृत सिलेबस इंजिनिअरिंगचा आपण या ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये घेऊ, जेणेकरून तुम्हाला सर्व सिलेबस समजून येईल आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे या गोष्टी तुम्हाला समजून येतील. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.